आषाढ किंवा आखाड या नावाने हा महिना ओळखला जातो आणि या महिन्यामध्ये ना काही तळणीचे पदार्थ घरी बनवले जातात. मग ते तिखट, गोड किंवा खारे कोणतेही असू दे. चला आज आपण आषाढ स्पेशल मस्त अशा खुसखुशीत गूळ आणि गव्हाच्या कापण्या बनवूया अगदी पारंपरिक पद्धतीने. नमस्कार, मी वैशाली तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीज किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. तर इथे पीठ भिजवण्यासाठी आपल्याला गुळाचं पाणी बनवून घ्यायचं आहे. तर इथे मी पाऊण वाटी गुळाची पावडर घेतली आहे. तुमच्याकडे कोणताही गुळ असेल ना तो बारीक चिरून घेतला तरी सुद्धा चालेल. एखादी वाटी सेट करा आणि त्याने सर्व साहित्य मोजून मापून घ्या. आता आपल्याला यामध्ये सारख्याच वाटीने अर्धी वाटी गरम पाणी घालायचं आहे. आता तुम्ही एकतर गरम पाणी घालून घ्या म्हणजे गुळ लवकर विरघळला जातो, किंवा फक्त गॅसवर एक अर्धा मिनिट हे गुळ आणि पाण्याचं मिश्रण थोडंसं गरम करून घ्या. चला आता गूळ पूर्णपणे आपण विरघळून घेऊया, तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊ. तर इथे सारख्याच वाटीने मी 2 वाटी गच्च भरून गव्हाचं पीठ घेतलं आहे. मेजरिंग कप असेल ना तर 1 कप गच्च भरून तुम्हाला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण पाव कप इतकं हे चण्याचं पीठ घालणार आहोत. यामुळे आपल्या ज्या कापण्या आहेत छान खुसखुशीत होतात. आता यामध्ये 1 चमचा बारीक रवा घाला. सोबतच इथे अगदी चिमूटभर मीठ घालायचं, कारण कोणताही गोडाचा पदार्थ असेल ना थोडंसं मीठ घातलं की त्याची चव आणखीन वाढते. 1 पाव चमचा वेलची पावडर घालायचं आहे. आणि इथे मी ना अगदी चिमूटभर थोडं जायफळ खिसून घालणार आहे. यामुळे कापण्या खरंच खूप मस्त लागतात. तुम्हाला हवं असेल तर बडीशेपची पावडर किंवा त्या व्यतिरिक्त तुम्ही सुंठ पावडरसुद्धा यामध्ये घालू शकतात. आता सर्व छान मिक्स करून घ्यायचं. तर इथे आपण बिस्किटासारख्या मस्त अशा खुसखुशीत कापण्या करणार आहोत. त्यासाठी आपण या पिठामध्ये ना 2 लहान चमचे घट्ट असं तूप घालायचं आहे. जर अगदी पातळ तूप असेल ना तर 4 चमचे तुम्ही यामध्ये तूप घालून घ्या. मी घेतलेलं तूप हे घट्ट आहे, त्यामुळे मी 2 चमचे भरून इथे तूप घातलं आहे. आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे जे तूप आहे ना ते या पिठाला अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं. जसं तुम्ही हे तूप पिठामध्ये चोळून घेणार ना तसं पिठाचा रंगसुद्धा बदलतो. आणि याची जर मूठ बनत असेल ना म्हणजे समजायचं की आपण जे तुपाचं प्रमाण यामध्ये घातलं आहे ना अगदी परफेक्ट आहे. तर तूप पिठामध्ये मस्त चोळून झाल्यावर जे आपण गुळाचं पाणी केलं होतं ना ते गाळून थोडं यामध्ये घालायचं आणि घट्ट असं हे पीठ आपण इथे मळून घेणार आहोत. जसं भाकरीला आपण पीठ मळतो ना अगदी तसं मळायचं. फक्त पाणी घालताना थोडं घाला, कारण इथे जर जास्त पाणी झालं ना तर हे पीठ पातळ होऊ शकतं आणि मग कापण्या या हव्यात अशा छान खुसखुशीत अजिबात बनत नाही. तर बघा इथे मस्त असं आपलं हे जे कापण्याचं पीठ आहे छान मळून झालं आहे. आणि इतकं घट्ट आपल्याला हे मळायचं आहे, म्हणजे आपण जसं शंकरपाळ्या बनवताना पीठ मळतो ना अगदी तसं पाहिजे. साधारण मी जितकं प्रमाण घेतलं होतं ना गूळ पाण्याचं त्यातले 4 चमचे पाणी शिल्लक राहिलं आहे. त्यामुळे अगदी थोडं पाणी इथे आपण घालून घेणार आहोत. तर भिजवलेल्या पिठाचे मस्त असे 2 गोळे करून घेणार आहे, कारण हे पीठ ना खूप जास्त वेळ बाहेर ठेवायचं नाही. यामध्ये आपण गूळ घातला आहे त्यामुळे ना आपलं जे पीठ आहे थोडंसं पातळ होऊ शकतं. तर चला बाजूच्या गॅसवर मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे. आता इथे आपल्या ज्या कापण्या आहेत त्या सुंदर दिसण्यासाठी इथे मी खसखस घेतली आहे. आता लाटताना इथे सुकं पीठ अजिबात तुम्हाला वापरायचं नाही आहे. मस्त अशा या लाटल्या जातात. तर बघा पुरीसारखं लाटून झाल्यावर यावर खसखस लावून घ्यायची. तर खसखस सुरुवातीलाच लावल्यामुळे काय होतं ना की आपण जसं हे लाटत राहणार ना ती आतपर्यंत रुतली जाते आणि जेव्हा आपण कापण्या तेलामध्ये तळू तेव्हा खसखस ही बाहेर येत नाही. तर चला मस्त असं लाटून घेऊ इथे. आणि लाटताना ना तुम्हाला अजिबात कुठे सुकं वापरायचं नाही आहे. आणि याची जाडी जसं आपण भाकरी बनवतो ना अगदी तशी असली पाहिजे, किंवा त्यापेक्षा थोडं जरी जाड तुम्ही लाटलात ना तरीसुद्धा चालेल. तर बघा इतकं जाड मी लाटून घेतलं आहे, म्हणजे भाकरीपेक्षा थोडंसं जाडच मी ठेवलं आहे. आता इथे चाकूने तुम्हाला हवे तो आकार देऊ शकतात. मी मस्त असं कापण्याचा आकार देऊन घेत आहे. तर इथे सर्व कट करून घेतलं आहे आणि बघा चाकूने अशा प्रकारे आपण ह्या काढू शकतो. अजिबात पोळपाटाला कुठे चिकटल्या जात नाही आणि आकारसुद्धा बघा मस्त असा आला आहे. आता मी सर्व जे पिठाचे माझे जे दोन्ही गोळे होते ना ते एकदाच मी लाटून कट करून घेणार आणि त्यानंतर तळणार. कारण अशा पद्धतीने आपण केलं ना तर काम पण सोपं होतं. आणि जर जास्त तुमच्याकडे पिठाचे गोळे असतील तर तुम्ही अर्ध्या कापून तळून घ्या आणि नंतर दुसऱ्यासुद्धा कापून तळू शकतात. तर तेल इथे खूप कडकडीत गरम नसावं. थोडासा मी तुकडा इथे तेलामध्ये घातला आहे. अशा बुडबुड्या येत असेल ना म्हणजे समजायचं की तेल अगदी व्यवस्थित आहे. तर आता इथे आपल्याला मध्यम आचेवर या कापण्या छान तळून घ्यायच्या आहे. जितक्या तेलामध्ये जमतील तितक्या सोडून घ्या.
थोड्याच वेळामध्ये बघू शकतात की ज्या कापण्या आपण तेलामध्ये सोडल्या आहेत ना, त्या आपोआप अशा वर येतात आणि त्यानंतर याला सतत हलवत राहायचं आहे. म्हणजे एकसारखा रंग आपल्या कापण्यांना येतो. गॅसची आच खूप मोठी ठेवू नका किंवा अगदी कमी ठेवू नका. कमी ठेवली तर यामध्ये आपण गूळ घातला आहे, त्यामुळे कापण्या ना थोड्याशा अशा जास्त कडक होतात. त्यामुळे आपल्याला मध्यम आचेवर या मस्त अशा बदामी रंगावर तळून घ्यायच्या आहे. तर बघा, मस्त असा रंग आला आहे. यापेक्षा खूप जास्त डार्क रंगावर तळू नका. बाहेर काढल्यावर याची जी तळण्याची प्रोसेस असते ना, ते चालू असते आणि रंग हा थोडा बदलला जातो. बुडबुडे कमी झाले, बदामी रंग आला, लगेचच कापण्या आपण काढून घेणार आहोत आणि बाकीच्या सुद्धा ज्या कापण्या आहेत त्या मस्त याच पद्धतीमध्ये तळून घेऊ. तर इथे सर्व कापण्या मस्त अशा तळून झाल्या आहेत. एकसारखा रंग आला आहे आणि बघू शकतात अगदी बिस्किटासारख्या खुसखुशीत झाल्या आहेत. थोड्याशा अशा जाडसर जेव्हा तुम्ही लाटतात आणि मग तळतात ना, तेव्हा आपल्या ह्या कापण्या चांगल्या बिस्किटासारख्या होतात. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि तुम्ही सुद्धा आषाढ महिन्यामध्ये काही तळणार असाल तर ह्या गूळ गव्हाच्या कापण्या नक्की करून पहा. पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वादिष्ट खाणे आस्वाद मिळवा. माऊलीज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.